पावसाने मोठी हजेरी लावलेली आहे। मी आता आलो आहे माटुंगा पोलीस स्टेशनच्या समोर। आपण जर पाहिलं सध्या आता सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आहे, पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहन चालकांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागतो। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणात ही प्रवाशांची आणि नागरिकांची गैरसोय झालेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही जी वाहनं आहेत ही पाण्यामध्ये काही ठिकाणी बंद सुद्धा पडत आहेत, त्यामुळे वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे पोलीस आहेत, वाहतूक पोलीस आहेत, ते वाहतूक सुरळीत करण्याचं काम करत आहेत। माझ्यासोबत या ठिकाणचे पोलीस आहेत। काका, काय नाव आहे आपलं आणि आपण आज मुलांना रेस्क्यू केलेलं आहे, काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। माझं नाव पोलीस हवालदार दीपक निकाळे, नेमणूक माटुंगा पोलीस ठाणे। सकाळी साधारण 10:30 11च्या दरम्यान या ठिकाणी मुंबईत तसेच महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असताना नेहमीप्रमाणे माटुंगा पोलीस ठाणे समोरील बीए रोडवर गांधी मार्केट या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी साठलं होतं आणि त्या अशा पाण्यामध्ये डॉन बॉस्को शाळेची एक लहान साधारण नर्सरीची मुलं होती, त्या मुलांची बस या ठिकाणी अडकली होती। साधारणतः कमरेच्या एवढे पाणी होतं आणि ती मुलं घाबरलेली होती। अशा परिस्थितीत जसं आम्हाला कळालं पोलीस स्टेशनमध्ये की शाळेची बस या ठिकाणी अडकलेली आहे, आम्ही तुरंत सदर बसच्या ठिकाणी धाव घेऊन बसमधील सर्व 7 ते 8 लहान मुलांना आम्ही रेस्क्यू करून सुखरूपरित्या पोलीस स्टेशन इथे जमा केलं आणि त्यांच्या संबंधित पालकांना बोलून त्यांच्या ताब्यात देण्यात आले पोरांना। काय सांगाल, एकीकडे पोलिसांबद्दल वेगवेगळे हे विचार आज तुम्ही रेस्क्यू केलेला आहे, काय सांगाल? सर, रेस्क्यू म्हणजे पोलिसांचं हे आद्य कर्तव्य आहे। आपल्या स्वतःकडे कमी बघून जनतेच्या सुखाकडे किंवा जनतेची काय म्हणतात त्याला सेफ्टीसाठी आपण सदैव कर्तव्यनिष्ठ आहोत। या अनुषंगाने मी माझ्या परीने जेवढं करता आलं तेवढं मी केलेलं आहे। या ठिकाणी आपलं एक कर्तव्य आणि ते आम्ही कर्तव्य बजावलेलं आहे आणि लोकांनी सुद्धा या ठिकाणी पोलिसांबद्दल जे गैरसमज असेल ते दूर केलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे। गणेश काळेसह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मुंबई।